काय दोघं कुठे बाहेर चाललात का? छान दिसतंय. आई, आपण जे मीराला गिफ्ट द्यायचं ठरवलंय ना, त्यासाठीच चाललोय. अरे वा, म्हणजे माझं बोलणं मनावर घेतलं तर चांगलं, नक्की यश मिळेल. मीरा, तुझी बहीण नक्की सापडेल. तुझा जेवढा स्वतःवरती विश्वास आहे ना, तेवढाच विश्वास तू माझ्या मुलावर सुद्धा ठेव. तो तुला निराश नाही करणार. आईसाहेब, तुम्ही आणि वेदाच्या बाबांनी इतका विचार केला ना, म्हणून इतकं सगळं घडतंय. खरंच थँक्यू. आणि तुझी बहीण सापडली ना, तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. आई, आम्हाला उशीर होईल, आम्ही निघतो. हो. बेस्ट ऑफ लक मीरा. चल. मॅडम मी निघते. माया, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला दिलेलं काम सगळ्यात सोपं आहे. चूक होता कामा नये, आणि चूक झाली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तुला कल्पना आहे. हो मॅडम, डोंट वरी, आय विल हँडल इट. मीरा, काय झालं? एवढी नर्वस का दिसतीयस? सगळे देवीची भक्ती करतात, मी पण तिचं सगळं केलं, पण माझा रुसवा होता तिच्यावर. बाप्पावर सुद्धा रुसवा होता, पण मी त्याचं सुद्धा सगळं केलं. पण निरोप घेताना मात्र मी त्याच्याकडे हट्ट धरला होता. काही झालं तरी मला माझी ताई भेटलीच पाहिजे. आणि बघा ना, आज आपण माझ्या ताईला शोधायला चाललोय. मला कळत नाही, मंजिरी मॅडमने हे काम मला का दिलं असेल? ती मीरा माझी बहीण. शी, अथर्वसाठी हा सगळा अट्टहास चाललाय, नाही तर तुझी लायकी सुद्धा नाहीये माझ्या बाजूला उभं राहायची. कदाचित हे सगळं बाप्पानेच घडवून आणलंय. खरं काही ते मला माहित नाही, पण आज इतका आत्मविश्वास मला आधी कधीच वाटला नव्हता. मला आतून वाटतंय की मला माझी ताई सापडणार. ऑफकोर्स सापडेल मीरा, ऑफकोर्स सापडेल. फक्त आपल्याला तिला शोधायची पद्धत बदलावी लागेल. इतकी वर्ष तूही तिला शोधायचा प्रयत्न केलायस, पण तुला ती सापडली नाही. ह्याचा अर्थ असा होतो की फक्त इकडे तिकडे फिरून काहीच होणार नाही. आपल्याला तिच्याबद्दलची सगळी माहिती काढावी लागेल. काय करायचं? जेव्हा तुझी ताई हरवली तेव्हा तू खूप लहान होतीस, राईट? हो. सो तुला तेव्हाचं काहीच आठवत नसेल. आपल्याला तेव्हाची सगळी माहिती काढावी लागेल. आपल्याला तो पास्ट शोधून काढावा लागेल. तेव्हा काय घडलं हे सगळं आपल्याला नागनाथ काकाच सांगू शकतो. हो, दॅट्स ग्रेट. मग आपण तुझ्या घरी जाऊयात? हो चालेल. ओके. ठीक आहे, अथर्वसाठी अंबिकाचा जीव घेतला मी. आता सिंपल फ्रॉड करायचा ना, तो पण करून टाकेन. आणि मग सगळ्यांनाच कळेल की अथर्व सोबत मीरा नाही, तर फक्त माया शोभते. माया.
मार्जरी, मायाला आश्रमात पाठवून मी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आता माया मीराच्या आधी तिकडे पोचून सांगितलेलं सगळं काम करेल. म्हणजे रे, आता तुला एका महत्वाच्या कार्यावर लक्ष द्यावं लागेल. अंबिकाच्या आत्म्याला कैद करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तिचं श्राद्ध घातल्याशिवाय आत्म्याला बांधून ठेवणं अशक्य आहे, हे विसरू नकोस. मी काहीही विसरलेले नाहीये मार्जरी. आपल्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे त्या दोघी बहिणी आहेत. मनुष्य आणि आत्म्याला वेगळं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. नुसते प्रयत्न करून चालणार नाही. आपल्यासाठी त्या दोघी मोठा धोका आहेत. मार्जरी, सगळ्यात आधी मला अंबिकाची आश्रमातली खरी ओळख मिटवू दे. त्यानंतर मी तिच्या आत्म्याला कैद करण्याचं काम हाती घेईन. एकदा का आपल्याला मीरा आणि त्या अंबिकाला एकमेकींपासून लांब करता आलं की मग वेदाला मारणं सोपं जाईल. जे करणार आहेस त्यात वेळ दौडू नकोस. खूप काळ मी चिरतरुण होण्याची वाट पाहू शकत नाही. मला माझी ताई हवी आहे. तिच्या हातचा मऊ भात खायचंय. तिच्यासोबत खूप भांडायचंय. तिच्या वेड्या ओढायचे. तिच्याबरोबर रांगोळी काढायची. कधी भेटेल मला माझी ताई? बाबा बोला ना काहीतरी. सांगा ना माझी ताई कुठे आहे? आपल्या गावच्या देवळाचा तिथे तिथे आले तुझे बाई. हिरा, काय झालं? तुला त्रास होतोय का? पाणी हवंय? नाही नको. तुला गाडीत मळमळतंय? नाही, मग तू एवढी डिस्टर्ब का दिसतीयस? काही हरवली होती तो दिवस आठवला. सगळं पुसट पुसट आठवतंय. स्पष्ट असं काहीच नाही आठवत आहे. काय आठवतंय? तुला जपणार